नमस्कार मित्रांनो, स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान म्हणजेच मोबाईल शॉप ऑन व्हीकल हे ई रिक्षा मोफत स्वरूपात कुणाला दिलं जातं ते म्हणजे फक्त दिव्यांग बांधवांना. जे पात्र लाभार्थी आहेत 2019 पासून ही योजना महाराष्ट्रात सुरू केलेली होती आणि त्याची लॉटरी पद्धतीनं निवड सुद्धा केली जाते मित्रांनो. तर यावर्षी सुद्धा ऑनलाईन अर्ज सुरुवात झालेली होते. त्यासाठी जर तुम्ही अप्लाय केलेले असाल आणि तुम्हाला जर 2023 पासून 2019 पासून ज्यांनी अर्ज केलेले आहे आणि त्यांचे अजूनही नावं आलेले नसतील तर त्यांचे अर्जाची स्थिती कसं बघायचं हे या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे मित्रांनो. त्यासोबतच तुम्ही जर अर्ज केलेले नसेल या योजनेसाठी तर त्याची तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे. तो पाहून तुम्हाला व्हिडिओ पाहून अर्ज करायचा आहे. तर आता या व्हिडिओमध्ये आपण स्टेटस पाहणार आहोत, म्हणजे तुमचा अर्ज नामंजूर झाला आहे, पेंडिंग आहे किंवा त्यासोबतच रिजेक्ट झालेला आहे किंवा अप्रूव्ह झालेला आहे किंवा वेटिंगमध्ये आहे किंवा नेक्स्ट स्लॉट, म्हणजे हे सर्वात महत्त्वाची स्टेज आहे या प्रोसेसमध्ये. जेव्हा की अगोदर तुम्ही जर ॲप्लिकेशन केलेले असाल तर तुम्हाला डबल या योजनेसाठी अर्ज करायची गरज नाही आहे. ई रिक्षा तुम्हाला जवळपास मोफत दिली जाते, ते पण 3 ते 4 लाखाच्या किमतीचं हे ई रिक्षा असतं. तुम्हाला उद्योगधंदा व्यवसाय करण्यासाठी हे शासनाकडून मदत केली जाते. निशुल्क स्वरूप असणार आहे या योजनेचं. ई रिक्षा तुम्हाला 3 चाकी मोफत दिली जाते दिव्यांगांना. तर याच्यासाठी स्टेटस तुम्हाला पाहायचा आहे. त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरलेला जो 11 अंकी रजिस्ट्रेशन नंबर असतो, ॲप्लिकेशन नंबर, तो इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली रजिस्टर मोबाईल नंबर जो फॉर्म भरते वेळेस दिलेला होता तो इथं तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती तर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं स्टेटस तुमच्या समोर दिसणार आहे मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारे तुमचं स्टेटस दिसणार आहे. आता बघू शकता जे डार्क हायलाईट केलेलं आहे ते तुमचं स्टेटस आहे. सद्यस्थितीत फॉर्म रिजेक्ट झालं आहे का, पेंडिंग आहे का, रिजेक्ट अप्रूव्हल झालेलं आहे, हे स्टेटस आहे. तर आता माझं नेक्स्ट स्लॉटमध्ये गेलेलं आहे, म्हणजे लॉटरीमध्ये माझं नाव लागलेलं नाही. त्यामुळं आता पुढे जेव्हा लॉटरी लागते या योजनेसाठी, त्या योजनेच्या लॉटरीसाठी पात्र आहे माझं फॉर्म आणि त्या यादीमध्ये, लाभार्थी यादीमध्ये नाव गेलेलं आहे, जे पुढे लॉटरीमध्ये नाव काढले जाणार आहेत. तर आणि नक्कीच तुम्ही डबल फॉर्म भरू नका. ज्यांची टक्केवारी जास्त आहे त्यानुसारच यांचं क्रम आहे लॉटरीचं. म्हणजे समजा आता तुमचं 99% प्रमाण आहे तर अगोदर 99, त्यानंतर 98, 97, 96, 95 असे टक्केवारी कमी कमी होत लॉटरीमध्ये तुमचं सुद्धा नाव येणार आहे. 40, 45, 50% वाल्यांचे सुद्धा परत फॉर्म भरायची गरज नाही आहे. तर असं स्टेटस तुम्हाला मोबाईलवरून पाहता येणार आहे. तुम्ही अर्ज कधी भरलेलं होतं ते सुद्धा दिसणार आहे. इथं संपूर्ण स्टेटस तुम्हाला अगदी 2 मिनिटात पाहता येणार आहे मोबाईलवरून मित्रांनो. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.